नमस्कार. आज आपण रविवारची सुट्टी असल्यामुळे कुठेतरी फिरायला जायचं. तर नाशिकपासून आपल्याला हे 60 ते 70 किलोमीटर असलेलं सूर्यमाळ ह्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. खूप सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे आणि दुसरं महाबळेश्वर, मिनी महाबळेश्वरच म्हणून त्याला मानलं जातं. तर नाशिकपासून अगदी जवळ आहे आणि छान असं एक पिकनिकसाठी खूप सुंदर आहे. आम्ही सगळेजण डबे वगैरे घेऊन गेलेलो होतो आणि कुठेतरी रविवार घालवायचा असं छान एखाद्या ठिकाणी. तर नेहमीच जात असतो, पण आता इथे निघालो. हे नाशिकमधलं तुम्हाला हायवे आहे, आपण त्याच्या आधी दाखवलं. तर इथून आपण आता सूर्यमाळ या ठिकाणी जाणार आहोत आणि ह्या ठिकाणी इगतपुरी आणि इगतपुरीच्या अलीकडेच आहे इथे. तर तिथे तर मध्य ठिकाणी आपण गेल्यानंतर असे छोटे छोटे गावं लागतात. त्या ठिकाणी असं छान असा दिवाळीचा बाजार भरलेला होता, गर्दी होती. रस्त्याने जाताना छोटे छोटे खेडे लागतात. त्याच्यानंतर आपण इथे हे धरण आहे, मी तुम्हाला परत शेवटी येताना परत हे धरण दाखवणारच आहे तुम्हाला. खूप सुंदर आहे. तर आधी आपण सूर्यमाळाला जाऊन येणार आहोत आणि खूप सुंदर वातावरण आहे. पाऊस नाही आहे. ह्या ठिकाणी पर्यटन स्थळ, सूर्यमाळ पर्यटन स्थळ 22 किलोमीटर राहिलेलं आहे आपल्याला. इथून भरपूर फिरण्यासारखं आहे तिथे. वैतरणा धरण तुम्हाला मी दाखवलंच आहे. परत आपण वैतरणा धरण तुम्हाला मी तिकडनं येताना परतीच्या प्रवासाला तुम्हाला वैतरणा धरण दाखवणार आहोत. तर खूप सुंदर वातावरण होतं इथे. असं छान असं थोडंसं धुक्या टाईप होतं. तर आपण निसर्ग पर्यटन केंद्र सूर्यमाळ ह्या ठिकाणी आलेलो आहोत. तर पावसाळ्यात तर खूप गर्दी असते, पण आपण इथे हिवाळ्यात गेलेलो होतो आणि गाडी पार्क केल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीने. तर इथे सूर्य मावळताना खूपच सुंदर दिसत असतो. खूप छान हे असतं. तिथलं वातावरणही सुंदर असं गार वातावरण होतं आणि इथे खूप काही पर्यटक आलेले नव्हते, पण आम्ही तिथे गेलेलो होतो. काही मोठं असं अभयारण्य आहे तिथे. तानसा अभयारण्य आहे हे बघा. ह्या ठिकाणी पूर्ण माहिती दिलेली आहे. तानसा अभय आणि पावसाळ्यात तर खूप सुंदर वातावरण असतं. अगदी छान सुंदर असं हिरवं गवत होतं. तर ह्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर आम्ही तिथे डबे वगैरे खाल्ले आणि त्याच्यानंतर आम्ही तिथे फिरलो. संध्याकाळ सूर्य मावळस तोपर्यंत आम्ही थांबलो. छान एकदम गार वातावरण होतं तिथलं.
तर आम्ही निघाल्यानंतर सूर्य मावळलेला होता आणि वैतरणा धरण ही अगदी छान आहे. वैतरणा धरण दोघं तानसा आणि वैतरणा असे 2 धरण आहेत तिथे आणि त्याच्यामधून रस्ता आहे बघा हा. त्याच्यामधून जायला रस्ता आहे आणि त्या रस्त्यावर तिथून आपण आलेलो आहोत आणि छान असं वातावरण होतं. तर खूप सुंदर असं तुम्हाला जर एका दिवसाची ट्रिप करायची असेल तर खूप छान अशा तिथे जवळच एक खेडं होतं, त्याच्यातून आपण गेलो आणि त्र्यंबकेश्वर मार्गे नाशिक रिटर्न आलेलो आहोत. अशी छान अशी ही ट्रिप एक दिवसाची आपली झालेली आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा.